संसारामध्ये भाकरी अर्धी असेल तरी चालेल, पण ती भाकरी सुखाने खाऊ देणारा लाईफ पार्टनर निवडा. पैसा हा फक्त सुविधा पुरवतो, पण आपल्या मनाला शांती हा योग्य व्यक्तीच देतो. सो लाईफ पार्टनर निवडताना खूप विचार करून निवडा. तर आज आम्ही चाललो आहे धुळ्याला, म्हणजेच माझ्या माहेरी. तर तिकडे लग्न पण आहे आणि भरपूर गोष्टी आहेत, तुम्हाला येणाऱ्या व्लॉग्समध्ये कळेलच. तर आम्ही एक टी ब्रेक घेतला आणि मस्त अशी भेळ पण खाल्ली आणि एक वडापाव खाल्ला जो खूप सुंदर होता. आणि आपल्या गावाकडे आल्यावर असे मस्त असे डोंगर वगैरे दिसतं, इतकं सुंदर वाटतं ना. खूप दिवसांनी आतुरता असते जेव्हा सुट्टीमध्ये आपण गावाला जातो. मम्मीने मस्त असं चिकन बनवलं होतं जावयासाठी आणि माझ्या सासरच्यांसाठी. तर मग आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी जेवण करून घेतलं. त्यानंतर मग नेक्स्ट डे नाश्त्याला मम्मीने पापडचं पीठ बनवलं होतं. मी यायच्या आधीपासूनच मम्मीला सांगून ठेवलं होतं की मला पापडचं पीठ खायचं आहे, तर प्लीज मला ते बनवून खाऊ घालशील. तर मग मम्मीने नाश्त्याला बनवलं होतं पापडचं पीठ मस्त नाचणीचं. जे पण खानदेशी लोक असतील त्यांना माहिती आहे हे पीठ खाण्याचं काय मजा असते आणि हे काय सुख असतं ते. तर मस्तपैकी पीठ गरमागरम मम्मीने बनवलं, त्यावर मस्त अशी शेंगदाण्याची चटणी. जावई बापूंना दिलं पण त्यांना ते तेवढं आवडत नाही, म्हणून ते बोलले की थोडंसं कमी करून दे आणि मी तर भरभरून खाल्लं. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.